अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026 बद्दल तुमचं काय मत आहे? साहेब मी असं आहे की इथं 15 वर्षापासूनचा रहिवासी आहे आणि आता आपल्याला माहीत आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे आणि आम्ही हे जे मनकर नगरमधले रहिवासी आहे त्यामुळे कसं या एरियात अजिबातही विकास झालेला नाही आहे आतापर्यंत. कमीत कमी 10 वर्ष झाली मी पाहून आलो, अजिबातही ना रस्ते झाले आहे ना नाल्या साफ होत. तुम्ही पाहू शकता इकडे नाल्या वगैरे, ते मागं कचरा किती पडलेला आहे आणि जो समोर रस्ता गेलेला आहे आपल्या जो सरळ जो रस्ता गेलेला आहे समोर मालू लेआउटमध्ये 4 ते 5 वर्षापासून तिथे तो पूल बनायचं प्रोसेसमध्ये आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे गौरवच्या माध्यमातून. पण त्याच्याकडं सुद्धा लक्ष नाही कोणी. याचं कारण आहे की सध्या कोणी इथं या प्रभागात 4 वर्षापासून नगरसेवक नाही, पण याच्यापूर्वी 5 वर्ष होते त्यांनीही एवढं काही केलेलं नाही इकडे. आणि आता आमचा या एरियात समोर बघू शकता तुम्ही, इकडं टावर लागलेलं होतं. या टावरला पण आम्ही खूप विरोध केला आणि टावर एक टावर नाही आहे, 3-4 टावर आहेत आणि आम्हाला त्यात बाजूला शाळा असल्यामुळे त्या टावरचा कसा रहिवासी एरियात लावल्यामुळे त्याचा त्रास होत होता आणि ते टावर काढण्यासाठी आम्हाला खूप पाठपुरावा करावा लागला त्याच्यासाठी. पण तेही अधुरा काढून ठेवून दिला. ते काही म्हणजे आमच्या प्रभागाकडं कोणाचं लक्षच नाही आहे. गेले 15 वर्ष झाले आम्ही आता पाहून राहिलो. तुम्ही पाहू शकता चौभोवताल पहा, इकडं पहा नालीची हालत काय झालेली आहे. हे नाले पहा कशा बुजलेल्या नाल्या आहेत. कोणाचंच लक्ष नाही आमच्या इकडं बंद करणं करता. आणि समोर जर गेले तर समोर एक गार्डन आहे. 1982 पासूनचं 83चं लेआउट आहे. 83 पासूनचं लेआउट असून अद्यापपर्यंत त्या ग्राउंडला त्या गार्डनला अद्यापपर्यंत फेन्सिंग केलं नाही ना त्या गार्डनला कोणी डेव्हलप केलं नाही. तर आता तुम्ही विचार करा, एवढे वर्ष झाले, एवढे नगरसेवक होऊन गेले इथं, यांनी आजपर्यंत ह्या एरियाकडे लक्षच दिलं नाही. तर मला असं वाटतं की प्रशासनानं आमच्याकडं असं दुर्लक्ष का केलं बा. आम्ही म्हणजे आम्ही काही वाईट लोक आहे का? बाजूच्या एरियामध्ये चांगला विकास झालेला आहे, आमच्याकडं म्हणजे अजिबातही कोणाचं लक्ष नाही आहे. येणाऱ्या निवडणुकीत महानगरपालिका निवडणुकीत तुम्ही भावी उमेदवार किंवा भावी नगरसेवक म्हणून कुणाला पाहता? ॲक्च्युली असं आहे की आतापर्यंत जेवढे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांनी केले असेल कामं, त्यांच्याबद्दल मला काही एवढी हे माहिती नाही. पण मला असं वाटते की नवीन उमेदवार जो कणखर उमेदवार आहे, जे आपले गौरवभाऊ खोल, सध्या मी 5-6 वर्षापासून त्यांना पाहून राहिलो की म्हणजे उमेदवारी नसतानासुद्धा ते बेसिक समस्यासाठी धावून जातात. म्हणून मला असं वाटतं की नवीन नेतृत्व म्हणून नवीन चेहऱ्याला एक संधी द्यायला पाहिजे. तसेच बाकी जे प्रभाग आहेत आपल्या जवळपासचे जेवढेही प्रभाग आहेत त्याचा विकास व्हायसाठी चांगल्या नेतृत्वाची गरज आहे असं मला वाटतं.